ग्रामगीतेतील ग्रामनिर्माण या पंचकाचा आपण विचार करत होतो. त्यातील ग्रामनिर्माण कला या 13व्या अध्यायाला आपण सुरुवात देखील केली होती. या अध्यायात महाराज कष्ट आणि कला यांचा एकत्रित विचार मांडतात. उदरनिर्वाहासाठी काम किंवा कष्ट असा विचार न करता माझ्या वाट्याला आलेलं काम हे अधिक सुंदर, अधिक देखणं आणि कलात्मक कसं होईल असं प्रत्येक ग्रामस्थानं पाहिलं पाहिजे असं महाराज सांगतात. या अध्यायातल्या पहिल्याच रचनेमध्ये महाराज म्हणतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे, आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी. ग्रामनिर्माण कलेचं सूत्र ते आपल्या या पहिल्याच ओवीत सांगतात. गावातील लोक आता आळशी झाले आहेत, त्यामुळं गावावर दुर्दैव ओढवलंय, दैन्य, दारिद्र्य आलं आहे. या शब्दात महाराज आपलं दुःखही व्यक्त करतात. पुढे ते म्हणतात, गावात ज्यांच्याकडे कलेची शक्ती, हस्तकलेची सिद्धी होती, ती माणसं कामधंद्यानिमित्त शहरात जायला लागली आहेत आणि मग तिथं जाऊन आपल्यातील उत्तमता, आपल्यातलं सामर्थ्य विसरून नोकरीसाठी वणवण करायला लागली आहेत. खरं तर खेड्यातच कच्चा माल आहे, तो पक्क्या मालात परिवर्तित करण्याची किमया गावातच साधली गेली तर चौपट उत्पादन आणि पैसा मिळू शकतो. गाव स्वावलंबी होऊ शकतं. शेती आणि छोटे उद्योग यांचा समन्वय साधला तर गावात बेकार असं कुणी राहणारच नाही. गावातील विशेष अशी बुद्धिमत्ता, शक्ती आणि संपत्ती यांचा ओघ दुसरीकडे जाणार नाही असं महाराज सांगतात. कलेचं वरदान माणसाला मिळालंय, कलेनंच त्याची ओळख या जगात निर्माण होते आणि त्यामुळं एक तरी कला आपण आपल्या जीवनात साधलीच पाहिजे असंही महाराज आपल्याला सांगतात. गोड बोलण्याची कला, नेटकं राहण्याची कला, स्पष्टपणे पुस्तकं वाचण्याची कला, अंग मेहनतीची कला, गाण्याची कला, अशी कोणतीही कला साध्य करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. प्रत्येक ओळीत, अक्षरात सुंदर हस्ताक्षराची टाळाटाळ करू नये. कलेतूनच तर हृदयी निर्मळता आणि जीवनात सात्विकता येते. सर्वांनाच कलेचं वरदान असतं, फक्त ते इतरांसमोर कोणत्या रूपात आणि कसं न्यायचं याचं तारतम्य मात्र आपल्याला पाहिजे. यासाठी ते म्हणतात, दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपला असे ना का पारवा, परी स्वावलंबी कलेचा रावा, बोलवावा प्रत्येकाने. पुढं आपलं घर कसं बांधावं तेही कलात्मकतेनं आणि स्वावलंबनानं याचं मोठं सुरस वर्णन तुकडोजी महाराज करतात. थोडक्या पैशात अगदी चुन्यापेक्षा सुद्धा सुंदर घर मातीपासून बनवता येतं. आपुल्या गावीच विटा केल्या, मडकी सुरया ओतल्या भाजल्या, कवेलू, अहो कवेलू म्हणजे कौलं बरं का, कवेलू कुंड्यांसहित निर्मिल्या आपुल्या गावी. गावीच केले हातोडे खिळे, ऐरणी कुऱ्हाडी सापळे विळे, पावळे कुदळ्या शिंके आदी सगळे सामान जीवनाचे. दगड फोडोनी फांडी केली, फांडी म्हणजे तुकडा बर का, सरळ चिपेदार ठापून छाटली, इमारतीस बसविता दिसली सुंदर सगळी. फडे झाडणी चटई नवार, नवार म्हणजे जाड रुंद असे पट्टे, पलंग पायपूस मोठ संदोर, सुंदर केले डवरे वखर, डवरे आणि वखर म्हणजे शेतातील अवजारे. नव्या धरतीचे कापूस पिंजोनी सूत कातले, सुंदर वस्त्र स्वेटर विणले, बेरड्या मुसके देनी बनविले, मुसके म्हणजे तूर आणि मुगाचे लाडू, जाळे उतारी सहित, उतारी म्हणजे आंबे काढण्याचं साधन. श्रोते हो, अशा प्रकारे स्वावलंबनानं गावातील घरे बांधत काही बारीक सारीक गोष्टी स्वावलंबनानं कशा तयार करता येतील याचं खूप सोपं आणि सरळ वर्णन महाराजांनी यात केलं आहे. श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता, तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.